आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी माझी वॉशिंग मशीन इंटरनली कशी क्लीन करते। पाणी बघा किती घाण निघालंय, आपल्याला क्लीन झाली आहे। Hello everybody आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आय होप यू ऑल गाईज आर हॅपी अँड हेल्दी। तर यूके मध्ये गेले 4-5 दिवस झाले खूप ऊन आहे आणि खूप ऊन होतं म्हणून मी खूप सारे कपडे धुतले आहेत माझ्या वॉशिंग मशीन मध्ये। तर मी पडदे धुतले आहेत, बेडशीट्स, मुलांचे कपडे, जीन्स, खूप साऱ्या गोष्टी मी धुतल्या आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी माझी वॉशिंग मशीन इंटरनली कशी क्लीन करते। तर यूके मध्ये 99% लोकांकडे फ्रंट लोड वॉशिंग मशीन असते आणि माझी पण फ्रंट लोड आहे। ही आहे माझी वॉशिंग मशीन। ही आहे हेच वॉश अँड ड्राय 300 लिटर्सची आणि ही हुवरची मशीन आहे आणि ही फ्रंट लोड आहे जसं तुम्हाला दिसतंय। तर चलो लेट्स गेट स्टार्टिंग विथ द क्लीनिंग। तर फ्रंट लोड वॉशिंग मशीन मध्ये हे ड्रेनर असतं, तर आपण हे आता ओपन करायचं आहे आणि इकडनं सगळं घाण पाणी बाहेर निघेल। आणि मशीन धुताना जर तुमचं काही मटेरियल समजायचं माझं क्लिप्स वगैरे आहेत, समारीच्या पॅन्ट्स मध्ये कधी क्लिप्स असतात तर त्या ड्रेन होऊन इकडे अडकतात, ते आपण आता काढूया। मी तुम्हाला दाखवते कसं ओपन करायचं। एक शार्प मटेरियल घ्यायचं and then you pull it out and then you turn it around। हे सगळं घाण पाणी, हे बघा कुठून तरी सीड होते, स्टेपलरचे पेन पण आहे। ओके, तर हे आपण आता धुवायला टाकूया। आणि हा जो कॅबिनेट आहे तिथे आपण लिक्विड आणि पावडर टाकतो, तर हे पण मी जोपर्यंत ते सोक होत आहे आपण काय करूया, हे जरा इंटरनली क्लीन करूया। आता आपण स्प्रे मारूया थोडासा मागे हँड। खूप धूळ वगैरे उडते, त्याच्यामुळे खूप धूळ येते घरामध्ये आणि ह्याच्यावर सेटल होते। इकडे आहे, इकडे खूप घाण जमते इकडे, तर इथं पण आपण छान पुसायचं। आता हे स्प्रे मारून स्प्रे मारते आता। कपड्यांना छान पुसून घेऊ। जास्त वेळ नाही लागत, 15-20 मिनिटं लागतात। छान पुसलं। हे सगळं लेंट आहे जे कपड्यांचं निघतं, हे बघा किती सारं आहे। आता इथे मी आत पण स्प्रे करतेय आणि कपड्याने पुसतेय। जर तुम्ही हे सॉकेट काढून जर तुम्ही हे क्लीन नाही केलं, हे ड्रेन नाही केलं, तर कधी कधी तुमची मशीन बंद पण पडू शकते। तर एक 15 दिवसानंतर एकदा क्लीन करायचं। तर हे बघा वॉशिंग मशीन छान क्लीन झाली आहे आपली। आता आपण छान क्लीन करूया। एक जुन्या ब्रशने छान क्लीन करून घ्या। याच्यामध्ये कधी कधी मोल्ड्स येतात, व्हेरी केअरफुल।
पाणी बघा किती घाण निघालंय. आपल्याला असं वाटतं की क्लीन आहे, पण किती घाण पाणी आहे. लावून टाकू आपलं डिस्पेन्सर. आणि हे खूप सिम्पल आहे. यू जस्ट हॅव टू होल्ड इट आणि क्लॉकवाइज डायरेक्शन. येस. आणि हे बघा इतकी घाण निघाली आहे जिथून ड्रेन होतं पाणी तिकडनं. आणि हे आहे डेटॉलचं अँटीबॅक्टेरियल वॉशिंग मशीन क्लीनर. तर आपण हे घालूया एक फुल बॉटल. बघा आतून अशी आहे. ही फुल बॉटल आपण आत टाकून देऊ. आणि आपण जी तुमची नॉर्मल सायकल आहे त्याच्यावर लावून देऊ. तर माझी नॉर्मल मिक्स्ड आहे 1.57. तर मी ह्याच्यावर लावून देते. आणि थोडंसं इकडे पण टाकू. थोडं बघा आपली मशीन छान क्लीन होतीये. छान फ्रॉथी लेअर झालेला आहे. आपली मशीन झाली. आता मी तुम्हाला ओपन करून दाखवते. बघा किती क्लीन झाली आहे. आणि हे बघा हे पण छान निघाला आहे. अँड द मशीन स्मेल्स रिअली नाईस. तर अशा प्रकारे मी मशीन साफ केली आहे. इट डझंट टेक अ लॉट ऑफ टाइम. जस्ट एक 15-20 मिनिट्समध्ये तुमची फ्रंट लोड मशीन छान साफ होते. आणि हे जे हे भेटतं मला वाटतं इंडियामध्ये पण हे आता भेटायला लागलं आहे. सो यू कॅन यूज दीज वन्स एज वेल. तर जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला अबाउट वॉशिंग मशीन, हाऊ टू क्लीन अ वॉशिंग मशीन, हाऊ टू ड्रेन इट आणि तुम्ही कसं ते साफ करू शकता, तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा अँड डू सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. अँड थँक्यू सो मच फॉर एव्हरीबडी हू वॉच माय व्हिडिओ. पण उद्या मी बनवणार आहे व्हिडिओ ऑन हाऊ आय क्लीन माय डिश वॉशर. तर ते पण मी व्हिडिओ अपलोड करणार आहे. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ आणि टेक केअर अँड गॉड ब्लेस अँड सी यू सून अगेन.